बाळासाहेब ठाकरेंचा मराठी माणसाला आणण्याकडे युतीमध्ये मराठी भाषा आणण्याकडे युपी बोलायला अटक युपी बोलायला अटक महाराष्ट्र युपी बोलायला अटक मराठी भाषा आणण्याकडे युपी बोलायला अटक मराठी भाषा आणण्याकडे युपी बोलायला अटक म्हणताय आमच्या हक्काचे भाई कुणाच्या बापाचे अरे म्हणताय आमच्या हक्काचे अरे म्हणताय आमच्या हक्काचे अरे म्हणताय आमच्या हक्काचे आवाज आवाज भाजपचा आवाज येतोय युपी बिहार अटक युपी बिहार अटक अरे मंडळ आमच्या हक्काची अरे मंडळ आमच्या हक्काची युपी बिहार अटक बंद करा युपी बिहारची गाडी बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा मला एक सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण नवनिर्माण सेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा अरे युपी बिहार अटक युपी बिहार अटक मराठी भाषा आणण्याकडे युपी बिहार अटक मंडळ आमच्या हक्काचे मंडळ आमच्या हक्काचे युपी बरोबर कोण त्याला पायतान मारतो अरे युपी बरोबर कोण अरे युपी बरोबर कोण नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बाळासाहेब ठाकरेंचा अमितसाहेब ठाकरेंचा गेली कित्येक वर्ष या ठिकाणी मंगळवारपेठेतील मध्यवस्ती असणारी शिंगोशी भाजी मार्केट या ठिकाणी मराठी माणूस हा गेली कित्येक वर्ष व्यवसाय करतो तरी पण महाराष्ट्रातली आपली जनता बाहेर न येणाऱ्या युपी बिहारवाल्यासनी धंदा म्हणून त्याला सामावून घेते तर यांच्या मस्ती आल्या अंगात ह्याच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेनं संपूर्ण जिल्ह्यातली या युपी बिहारांची दादागिरी मोडून 3-3 महिने आम्ही जेल भोगलं त्यावेळेला यांची नांगी ठेचलेली होती आम्ही परंतु परत आणि एक 5-7 वर्षानं परत हिने आता मान वर काढलेले आहे। आज ह्या ठिकाणी सर्व मराठी माणसं व्यवसाय करत असताना युपी बिहारवाला पण या भाजी म्हणत होता मी पण महाराष्ट्राशी एकमत समृद्ध म्हणत होता आणि आज त्यानंच 2-4 माणसं आणून या आमच्या मंडळीचा अध्यक्ष अजिंक्य मस्कर हा बेसवत असताना एखाद्या गोरगरीब खेडेगावातल्या महिलेला आपल्या भगिनीला जागा दे म्हणून सांगत असताना त्याला परस्पर त्यांच्या घरातल्यांनी 3-4 मिळून मारलं नुसतंच मारलं नाही बार बीर घेऊन लोखंडी काट्या बाकीच्या सगळ्या हत्यार घेऊन त्याच्या अंगावर आली इतकी मस्ती आली कशानं आज ह्या ठिकाणी मराठी माणसाला मारताना ह्याला लाज वाटली नाही तुम्ही जगला आमच्या महाराष्ट्रात दादागिरी आमच्याबरोबर इथनं पुढं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ आहे इथनं पुढं कुठल्याही मराठी माणसाला जर हात लागला तो हात कंबरातनं काढल्याशिवाय सोडणार नाही हातातनं ठेवणार नाही लक्षात ठेवायचं ह्याच्या आधी पण तुम्हाला ठेचलं हे शेवट सांगतो इथनं पुढं मराठी माणसावर हात उघडायचा प्रयत्न केला तरी एकही युपी बिहारवाला कोल्हापूर शहरात धंदा करतात दिसणार नाही लक्षात ठेवायचं बोलत नाही मी करून दाखवले आजपर्यंत आणि आत्ता पण सांगतो इथनं पुढं जर तुम्हाला सगळ्यांना सांगतो हात जर लावला सगळ्यांनी कोल्हापुरी पायतानाने धुवायचं तर अजून नाही आज शेवटची या ठिकाणी पोलीस कंप्लेंट पण आम्ही केलेली आहे पोलीस कंप्लेंट करून 20 सप्टेंबरचा गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणी आम्ही त्याला बसून देणार नाही सर्वांनी मिळून आम्ही ठराव केलेला आहे यापुढं ही दादागिरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही आणि अजिंक्य मस्करच्या मागं
सर्व भाजीवाले आम्ही एकजुटीने राहणार. राजू दादांचा राजू दादांचा राजू दादांचा मस्करचा गोरगरिबासाठी लढणारा अजिंक्य मस्करचा. लक्षात ठेवा, तो स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमच्याकडे आलाय. माझा जय नाही, पहिला तेजा व्हावा. लक्षात ठेवा, 1,00,000 ठेवायचं. वाडकर बाई, मी तुझ्यावर भाऊ म्हणून आहे किंवा केसाला पण धक्का नाही, पुन्हा धक्का लागून देणार नाही काय. आणि इथलं पुढं लक्षात ठेवा, सगळ्यांनी माहिती आहे मनशी उतरल्या धाडस करणारे कोण लक्षात ठेवायचं केलं तर सगळ्या मंडळी कोल्हापूरचे सगळे व्यवसाय जेवढे काळी पिवळी टॅक्सी सगळे जेवढे माझ्या सगळ्या बंद करून इथं बंद सगळी येतो आम्ही. धाडस केला होते बघा, सगळी जिल्ह्यातली मनशी इथं येतो आम्ही तुमच्या मागं आम्ही खंबीरपणे. आणि कोल्हापुरातले नागरिक पण इथं आहेत. आता आम्ही सगळ्या फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे आपल्या मंडळीचा अन्याय सोडलेला आहे. मीडियावाली पण येतील. उद्या कोल्हापुरात ह्याच्यावर भली कोल्हापुरी मी तुमच्या मागे राहणार आहे का. पैसा कोल्हापुरी घेऊन येणार आहे तुमच्या मागे. असं कोल्हापूर तुमच्या मागे तुम्ही भ्यायचं नाही कुणी, लक्षात ठेवा. हां, या ठिकाणी व्यवसाय आज त्यांना अटक केल्याशिवाय कुणी जायचं नाही. त्यांना अटक केल्याशिवाय कुणी जायचं नाही. मी तुम्हाला तो माझा उपवास माझा आहे. इथनं पुढं कुणाला जरी हात लागला, माझ्याकडे जेवढ्या मंडळी त्याचा मी अध्यक्ष आहे. नुसताच नाही, कोल्हापूरच्या भाजीवाली, रिक्षावाली, फेरीवाली, बचत गट, काळी पिवळी टॅक्सी, डंपर, तुम्हाला आमचे शेअर रिक्षा खोकीधारक सगळ्यांचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे भ्यायची गरज लक्षात ठेवा. तुमच्या केसाला धक्का लागला की मी सगळी इथं उतरून ठेवी. आणि आता पोलीस प्रशासनानं त्यांना उडकायचं चालू केलं. जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मंडई चालू ठेवायची आणि त्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा. आणि त्यांच्या मागं कोण आहे, एसपीसने पण एक निवेदन द्यायचं. एसपीसने पण जाऊन निवेदन द्यायचं, जो व्यवसाय या ठिकाणी असेल चाललं यांचा कायमचा बंदोबस्त करा. आता मांड्या घालून तिथे एसपी ऑफिस जवळ बसायचं आणि त्याला कोण साथ देत आहे त्याचं पण नाव घ्यायचं. हे आहे तुमच्या मागे, बघा कोण काय करत. इथलं आता इथे मी बोलून घेतो.